ईव्हीएम मशीन बद्दल तुम्ही हटवा आणि हे केलेले कशाबद्दल हे केलेले, म्हणजे काय वाटतं ईव्हीएम मशीन म्हणजे योग्य नाही आहेत का? भारतामध्ये ज्या वेळेला ईव्हीएम मशीन आणण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत फक्त दोनच पक्षाची सत्ता आली. काँग्रेस गेलं तर बीजेपी येते, बीजेपी गेलं तर काँग्रेस येते. दोन्हीही ब्राह्मणांच्या पार्ट्या आहेत आणि दोन्ही ब्राह्मणांच्या पार्ट्या असल्यामुळे या देशातले जे 85% बहुजन आहेत त्या 85% बहुजनांना आजपर्यंत संपूर्ण संविधानाचे हक्काधिकार मिळाले नाही असा आमचा आरोप आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये समाजामध्ये जागृती झाली पाहिजे. ईव्हीएमच्या विरोधामध्ये समाज जागृत झाला पाहिजे. सोबतच जे आपले संविधानाचे हक्काधिकार आहेत हे काय आहेत हे समाजाला कळालं पाहिजे. यासाठी आज आमचा हा उपक्रम आहे. ईव्हीएम मशीन हटवल्याच्या नंतर सगळं काही आपल्याला हक्क भेटेल का फक्त म्हणजे बीजेपी सरकार जाईल का असं वाटते का तुम्हाला? ज्या वेळेला या समाजात या देशामधील 85% जे SC ST OBC समाज आहे ज्या दिवशी जागृत होईल ज्या दिवशी त्या समाजाला कळेल की खरं प्रतिनिधित्व काय असते त्या दिवशी या देशामध्ये खरी क्रांती होईल असं आमचं म्हणणं आहे. पण एवढं मला असं वाटते लाखोचे मोर्चे जरी आले तरी पण ईव्हीएम मशीन हटणार आहे का? म्हणजे असं होईल काय? सरकारचा निर्णय कुठपर्यंत शाश्वत होईल असं कसं वाटते तुम्हाला याबद्दल? जोपर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणार नाही तोपर्यंत ईव्हीएम बंद होणार नाही. आणि जनजागृती करणं हे काय एका दिवसाचं काम नाही. यासाठी भरपूर काळ जाणार आहे. मी एवढंच सांगतो तुम्हाला की समजा एखाद्या जंगलाला जर आग लागलेली असेल आणि एकटाच व्यक्ती जर ती आग विझवत असेल आणि बाकीचे लोक जर म्हणत असतील की ती आग विझणार नाही तर ते चुकीचं आहे. की तो जो एकटा व्यक्ती आहे भले त्याच्या एकट्याने ती आग विझणार नाही पण ज्या दिवशी त्या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी त्या व्यक्तीचं नाव हे आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विझवणाऱ्यामध्ये असेल. आता आपण ठरवलं पाहिजे की आपण आग लावणाऱ्यामध्ये आहेत की आग विझवणाऱ्यामध्ये आहेत. SC STचं मतदान तुम्ही म्हणते की डिवायडेड होत आहे तर बीजेपीला पडत म्हणजे ST ST जे आहे ते बीजेपीला जाते. आपलं मतदान जे वेगळं होत आहे बहुजन समाज पार्टीचं वगैरे तर मग ह्या मशीनद्वारे किंवा याच्याद्वारे काय कितपर्यंत त्यांच्यामध्ये हे होईल? ज्या वेळेला आपल्या देशामध्ये ईव्हीएम आली तेव्हापासून आपल्या बहुजन समाजाचं जे मत आहे जो मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला होता हा मताचा अधिकार कुठेतरी चुकीच्या हातामध्ये जाऊन आपल्या समाजाचे जे नेतृत्व घडायला पाहिजे होते आपल्या समाजातल्या ज्या समस्या आहेत हे जे आपले प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी संसदेमध्ये मांडून त्या समस्या सोडवायला पाहिजे होत्या. पण आज आपल्याला पाहायला भेटते की मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे, मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, प्रत्येक घटकाच्या या देशामध्ये समस्या वाढत आहेत. आणि त्याचं एकमेव कारण हे आहे की ज्या लोकांची कुवत नाही ज्या लोकांची लायकी नाही असे लोक निवडून या संसदेमध्ये जात आहेत. बाबासाहेबांचा अपमान होतो ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा अपमान होतो ज्या वेळेला संविधानाची प्रत फोडली जाते तशा वेळेला एकही आमदार एकही खासदार या सत्तेच्या या शासनाच्या विरोधामध्ये बोलायला तयार नसतो. याचाच अर्थ काय आहे की हे लोक समाजाचे दलाल आहेत आणि ते दलाल कुठेतरी थांबले पाहिजे. या देशात दलालांची संख्या कमी झाली पाहिजे. यासाठी ही ईव्हीएम मशीन बंद पडणं महत्त्वाचं आहे.